मेरी भगवान से यही प्रार्थना है कि हम सब में सुप्रामेंटल फोर्स ज्योति में ज्योति जगे। परिवार सहित सबको बधाई हो, हैं? लंबी आयु और स्वस्थ हो। नमस्ते बाबूजी. सगळ्यात आधी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मनापासून शुभेच्छा. बाबूजी, काल मधुरचा फोन आला आणि त्याची ही कल्पना इतकी आवडली की म्हटलं चला बाबूजींना असं सरप्राईज द्यायला. खरंच खरंच खूप मजा येते. खरं तर बाबूजी, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आपण हा दिवस साजरा करायला हवा असं फार मनापासून वाटतं. पण पण पुढच्या वर्षी बाबूजी नक्कीच आपण काहीतरी प्लॅन करूयात. सगळ्यांचं कसं ठरतंय ते बघून आपण नक्कीच एक प्लॅन करूया. बाबूजी, खरं सांगायचं तर मी आज जो बॅलन्स माझ्या आयुष्यात आणायचा मी प्रयत्न करते किंवा एक माझ्या आयुष्याची जी घडण व्यक्तिमत्वाची जी झाली त्याचं मी खरोखर पूर्ण श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छिते बाबूजी. डायरेक्टली इनडायरेक्टली दोन्ही मार्गांनी तुम्ही जे काय दिलंय. कारण बाबूजी 11वीत असताना साधारण 16 वर्षाचं वय असेल त्यावेळेला नुकतंच शाळा संपून कॉलेजमध्ये गेलेलो. काहीच असं सगळं जसं पसरलेलं वाटत होतं. काही कुठली कशाचा एक सुरीपणा नव्हता, काही नाही. त्यावेळेला मला आठवतं वृंदासोबत मी पहिल्यांदा सेंटरवरती आले होते. इनफॅक्ट वृंदा म्हणाली होती की चला म्हणून जस्ट असंच घेऊन गेली होती. आणि त्यावेळेला मग एकदम असं माहिती नाही का रमलं तिथे मन. बाकी काही मला माहिती नाही. नंतर वारंवार कॉलेजमध्ये जे तुमचे येताना जाताना तुमचं भेटणं, तुमचे लेक्चर्स किंवा तुमच्या ह्याच्यातनं एक हे होत होतं की बाबूजी म्हणजे इथे काहीतरी आपल्याला मिळणार. आता हे जाणवतंय, त्यावेळेला हे जाणवत नव्हतं. पण त्यावेळेला मग ते सतत जेव्हा येणं सुरू झालं बाबूजी त्यावेळेला मला खूप गोष्टी अशा आठवणीत आहेत की मी अशी चंचल म्हणतात ना तसं होतं माझं की एकदम खुश व्हायचं आणि एकदम सॅड व्हायचं. तर त्यावेळेला बाबूजी मला चांगलं आठवतं की जेव्हा अशी मी एकदम खुश होऊन यायची आणि असं की बाबूजी असं, बाबूजी ते, बाबूजी, तर बाबूजी बरोबर मला तुम्ही असं कंट्रोल केल्यासारखं ना, म्हणजे डायरेक्टली न बोलता असं बोलून की कूल डाऊन, म्हणजे खरं काय, थांब, असं तुमचं नेहमी काही सांगणं असायचं. आणि मी जेव्हा सॅड व्हायचे त्यावेळेला मला हे जमेल का नाही, माझ्याच्याने होईल का नाही, कदाचित मला येणार नाही, असं काहीतरी मी एखादं जरी वाक्य बोलून दाखवलं तरी बाबूजी तुम्ही काय करा, तुम्ही अशा पद्धतीने ते प्रोत्साहन द्यायचा की असं वाटायचं नाही की बाबूजी प्रोत्साहन देत आहेत, पण आपोआपच आपलं मन ते हे व्हायचं. म्हणून म्हणून मला खरं तर वाटतं की तो जो बॅलन्स आहे ना माझ्या स्वभावातला अप डाऊन्सचा, तो बाबूजी मला तुमच्याकडेच मिळाला. कदाचित हे तुम्हाला माहिती पण नसेल आणि हे मलाही माहिती नव्हतं, पण मला हे आता ते समजतंय. कारण त्यावेळेला आपल्या बोलण्यानंतर मी डायरी लिहायची माझी सवय होती. त्यावेळेला मी असंच लिहून ठेवायचं की असं असं बोलणं झालं, बाबूजींनी हे सांगितलं होतं असं. पण लिहिलं आणि बंद केलं, बस तेवढंच होतं. पण कालांतराने माझ्याकडे अजूनही त्या डायऱ्या मी जपून ठेवलेल्या आहेत. तर कालांतराने जसं पुढे जाताना ना बाबूजी ते हळूहळू हळूहळू त्या बॅलन्सचं महत्त्व, त्या तुमच्या सांगण्याचं महत्त्व मला खरं तर लक्षात येतं. आणि बाबूजी कसं होतं की नेहमी तुम्ही सांगायचं, म्हणजे मला मी निघाले की तुम्ही असं डोक्यावरती हात ठेवायचं, जास्त विचार करू नकोस बेटा, असं जे म्हणायचं. त्यावेळेला सुरुवातीला वाटायचं आपण खरंच विचार करतो खूप, म्हणजे काय करतो आपण, काहीच कळत नव्हतं. पण मला ते तुम्ही बरोबर सांगायचं की तू अति विचार करतेस आणि त्याच्यामुळे तुझे हे इम्बॅलन्स आहे. आणि मी ती गोष्ट अजूनही लक्षात ठेवली बाबूजी. आणि त्या गोष्टी माझ्या म्हणजे मी केवढं मोठं माझ्यासाठी ते गोष्ट ठरली हे मी सांगू शकत नाही. ती खूप पलीकडची गोष्ट आहे खरं तर. आणि खूप आठवणी आहेत बाबूजी, खूप आठवणी आहेत.
गरम पोहे करून आपण खाल्लेले आहेत सगळ्यांनी, किंवा मुरमुरे आणि शेंगदाणे एकत्र करून मेडिटेशन रूममध्ये काहीतरी प्लॅनिंग करता करता असं मुठी मुठी उचलून खाल्लेल्या. आणि ते मला आजही मुरमुरे आणि शेंगदाणे कालवून मुलांसमोर ठेवताना ना मी मी मेडिटेशन रूममध्ये जाते. अक्षरशः मला आठवतं ज्योतिताई, वृंदा आणि असं सगळे आपण बसलेलो आणि आपण काहीतरी प्लॅनिंग करतोय की अच्छा आपण कॅम्पसाठी हे करावं, आपण ते करावं. अशा गोष्टी, अशा आठवणी. आपला गीता फॉर युथचा कार्यक्रम, बाबूजी त्यावेळेला सक्रिय सहभागी होता येत नव्हतं, पण जे काय होतं ते असं निरीक्षण चाललेलं होतं कुठेतरी इथे, कुठेतरी ते सबकॉन्शियसला होत होतं. आणि ते आता आता त्याचे सगळे उलगडे होत आहेत, आता ते खरोखर उपयोगाला येत आहेत. म्हणजे बाबूजीची आयुष्याची प्राईम इयर्स होती ती तुमच्यापाशी गेली, हे माझं खरोखर पुण्य आहे. म्हणजे मी सांगते, माझ्या आयुष्यात जर बाबूजी तुम्ही त्या काळामध्ये नसतात तर मला नाही माहिती की मी अशा पद्धतीचं बॅलन्स्ड लाईफ जगू शकले असते का, किंवा या इतक्या अप्स अँड डाऊन्समध्ये मी मी अशी शांत राहून मी कसं राहिले असते मला माहिती नाही. ॲक्च्युली दर 2 वर्षांनी सामान पॅक करायचं, नवीन बदलांसाठी तयार राहायचं. सामान पॅक लावा, वातावरण वेगळं, साऊथ नॉर्थ सगळीकडे ईस्ट, आता नॉर्थ ईस्ट. पण कशाचाच बाबूजी त्रास होत नाही, कारण तो बॅलन्सच मी तुमच्याकडून शिकले. खरं तर बोलू नाही म्हणतात गोष्टी, पण बाबूजी मनापासून आज बोलावंसं वाटतंय की त्याबद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे. आणि बाबूजी परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सध्या इथेच थांबते कारण की खूप बोलायसारखं आहे, पण बाबूजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.